नाही बघा, दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू, पण आदरणीय भुजबळ साहेबांच्या बद्दल माझ्या मनात नेहमीच आदर प्रेम हे नेहमीच राहील. शून्यातून खूप मोठं विश्व त्यांनी उभं केलं आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष सुखदुःखात ते राहिलेले, त्याची जाणीव मला आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहील. अर्थातच तुम्हाला जर वाटत असतं ते दुखावले असतील ह्याची मला खरंच काय माहिती नाही, पण ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केलाय, कष्ट केले, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर का? जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवार साहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता तो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. अर्थातच शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मला काय त्यांच्या घरात काय चाललंय ह्याच्यात बघण्यात कुठलाही रस नाही. पण आदरणीय भुजबळ साहेबांबद्दल प्रेम आणि आस्था असल्यामुळे ते दिल्लीला आले असते तर मनापासून आनंद झाला असता, कारण का त्यांच्या भाषणांमधून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असतं. एवढाच त्याचा माझा स्वतःचा स्वार्थ की मला त्याच्यातून काहीतरी त्या पद्धतीने ते अनेक महत्वाचे मुद्दे बांधतात त्याच्यात शिकायला मिळालं असतं काहीतरी. फक्त मला नाही, नवीन अनेक खासदार